बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शिंदे गटाला मोठा झटका बसला। नारायण आबा पाटील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे। 26 तारखेला करमाळ्यामध्ये शरद पवारांच्या सभेमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे। नारायण आबा पाटील हे करमाळ्याचे माजी आमदार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, करमाळ्यामध्ये शिंदे गटाला मोठा झटका बसतो आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर सागर, आतापर्यंत नारायणआबा पाटील जे आहेत ते विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणूनच ओळखले जातात। जरी ते शिवसेनेमध्ये होते, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे गटासोबत गेले। मात्र आज माढा लोकसभेच्या संदर्भामध्ये शरद पवारांनी शिवरत्न बंगल्यावरती बैठक जी आहे ती बोलवलेली होती। या बैठकीसाठी सुद्धा नारायणआबा पाटील जे आहेत ते हजर होते। मात्र त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे 26 तारखेला शरद पवारांची करमाळ्यामध्ये जाहीर सभा होती आणि या सभेमध्ये सुद्धा नारायणआबा पाटील जे आहेत त्यांच्या समर्थकांसह प्रवेश करतील। विजयसिंह मोहिते पाटील यांनी जी आज बैठक बोलवली होती त्या बैठकीसाठी सुद्धा नारायणआबा पाटील जे आहेत ते हजर होते। मात्र 26 तारखेला करमाळ्यामध्ये मोठी सभा जी आहे ती नारायण पाटील घेणार आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ही सभा जी आहे ती करमाळ्यामध्ये पार पडणार आहे। मात्र नारायणआबा पाटील ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये येणार असल्यामुळं शिंदे गटाला एक मोठा झटका जो आहे तो या निमित्तानं बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वतः नारायणआबा पाटील जे आहेत ते 26 तारखेला शरद पवारांच्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतात। नक्कीच प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।